ज्या 8-9 मागण्या आहेत त्या द्यायचे आहेत की नाहीत, हो किंवा नाही हे मुख्यमंत्र्यांनी क्लिअर सांगायला पाहिजे. कारण इथं अनेक लोक उपोषणाला बसले आहेत, त्यांच्या जीवाचा प्रश्न आहे. म्हणून आमचं जास्तीचं म्हणणं आज काहीच नाही आहे. फडणवीस साहेबांकडे एवढंच म्हणणं आहे की ज्या 8-9 मागण्या दिल्यात याची अंमलबजावणी तुम्ही करणार आहेत का नाहीत, हा किंवा नाही पडदिशी सांगावं. आम्हाला जीव जाळायला लावायची गरज नाही. तुम्ही देणार नसाल तर आम्हाला उठायला, आम्हाला वेगळ्या मार्गाने आंदोलन करायला. आम्हाला अपेक्षा पण नव्हती, म्हणजे खरं बोलतोय आणि महत्त्वाचं पण सांगतोय. आम्हाला अपेक्षा पण नव्हती, वाटत पण नव्हतं की आम्हाला बसावं लागेल म्हणून. हो, हे खरं शब्द सांगतोय मी. आम्हाला उपोषण करण्याची वेळ येईल हे वाटतसुद्धा नव्हतं. नुसतं आम्ही आव्हान जरी केलं, आम्ही उपोषणाला बसणार आहेत, तरी आमच्या मागण्या मंजूर होतील असं आम्हाला वाटत होतं. पण घोषणा केली तरी पण झाल्या नाही. आज 4-5 दिवस झाले तरी होत नाही. याचा अर्थ मुख्यमंत्र्याची सरळ सरळ भावना आमच्या लक्षात यायला लागली, नियत लक्षात यायला लागली. जास्त बोलण्यापेक्षा आम्हाला त्यांना जास्त बोलायचं नाही आत्ताच. त्यापेक्षा आमचं आज स्पष्ट मनानं म्हणणं आहे, तुम्ही 1-2 घंट्यात का होईना स्पष्ट मुख्यमंत्री सांगून टाका 8-9 मागण्या आहेत, देणार आहेत की नाहीत. म्हणजे आम्हाला उपोषण सोडून द्यायला. आम्हाला वाटत पण नव्हतं आम्हाला उपोषण करण्याची वेळ येईल, पण आली. हरकत नाही, वाटत नव्हतं ते आम्हाला उपोषण करावं लागेल म्हणून. चला ठीक आहे, या माध्यमातून अनेक नियती तरी उघड्या पडतात. जाऊ द्या, त्यावर मला काही बोलायचं नाही. तर माझं म्हणणं एवढंच आहे की शेकडो पोरं इथं उपोषणाला बसले, त्यांच्या जीवाचा प्रश्न आहे. जसं मी माझ्या जातीच्या कल्याणासाठी 4-2 पावलं मागं पुढं सरकू शकतो, तसं माझ्या जातीसाठीच मी मागं पुढं सरकत असतो हमेशा. माझ्या स्वार्थासाठी कधी मी मागं पुढं सरकत नाही. मी ठाम असतो माझ्या मतावर. माझ्या जातीसाठी जर मी 4-2 पावलं मागं पुढं सरकू शकतो, कारण जातीचं कल्याण होईल म्हणून, बाकी काही नाही. त्याच्यात आता बेमाने दगाफटका जर होतोय तर मी 5 वर्ष सुखाने सत्तासुद्धा खाऊ देणार नाही, हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्या. मला ना खरं सांगतो जास्त बोलायचं नाही आहे. मला एवढंच मुख्यमंत्र्यांना आज विचारायचं आहे, फडणवीस साहेब 2 शब्द सांगून टाका जिकडे तिकडे, तुम्ही आमच्या 8-9 मागण्यात त्याची अंमलबजावणी करणार आहेत की नाही. एक तर नाही म्हणून सांगा किंवा हा म्हणून सांगा. म्हणजे आम्हाला आमचं उपोषण सोडायला, आम्हाला कोणाला जीव जाळायला नको. कारण कोणाचे 60 BP झालेत, कोणाचे 55 झालेत, कोणाचे 70 झालेत. एखाद्या माझ्या भावंडाचा जीव जायला नको, कारण तुम्ही उलट्या काळजाचे दिसत आहेत असं वाटायच्या आत, मुख्यमंत्री उलट्या काळजाचा दिसतोय असं वाटायच्या आत 2 शब्द सांगून टाका, हो किंवा नाही. काहीच विचारायचं नाही आम्हाला तुम्हाला. आम्ही नाराज नाहीत, काय नाहीत, काय नाही. एवढंच आमचं आजच्या क्षणाला म्हणणं आहे. कारण तुम्ही उपोषणाला बसू देताल, इतक्या लोकांचे हाल होतील असं वाटत नव्हतं. पण ठीक आहे, एक प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेमुळं एक आंदोलन आहे, आंदोलनाच्या भूमिकामुळं ठीक आहे. पण तुमची भूमिका सांगा ना, का सगळे मेल्यावर सांगा. आता आम्हाला 10 दिवसांनी काय सांगायचं आहे आणि आज काय सांगायचं आहे. 10 दिवसांनी काय सांगायचं आहे आणि आज काय सांगायचं. तुम्ही आजच तुमची भूमिका 1-2 घंट्यात डिक्लेअर करा मुख्यमंत्री फडणवीस साहेब. वेळ काढून तोंड लपवू नका. तुम्हाला सगळ्या गोष्टीला टाईम आहे आणि एवढ्याच मराठ्यांच्या आंदोलनात बोलायला टाईम नाही का. काही म्हणणं नाही आमचं, तोंड लपवू नका. स्पष्टपणाने 1-2 घंट्यात किंवा संध्याकाळपर्यंत सांगून टाका
तुम्ही ज्या 7-8-9 मागण्या तिची अंमलबजावणी करणार आहेत की नाहीत, म्हणजे आम्हाला आमचे उपोषण सोडून द्यायला आणि दुसरे मार्ग धरायला. कारण तुम्ही जर आज संध्याकाळपर्यंत आम्हाला सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी की मी देतोय तुम्हाला किंवा नाही देत, काय जे सांगायचं सांगा, म्हणजे आम्हाला उपोषण सोडून दुसरे मार्ग धरायला. तुमच्यात काही गैरसमज असेल तर सोडून द्या मुख्यमंत्री साहेब. 5 वर्ष सुखानं साधतात, तुम्हाला खाऊ देणार नाही. तुम्ही जर माया मराठ्याला सुखाने खाऊ दिलं नाही तर, एवढा शब्द सांगतो आणि तुमची संध्याकाळपर्यंत वाट बघतो. तुम्ही आमच्या 8-9 मागण्याबद्दल हा किंवा नाही अंमलबजावणी करणार आहेत का नाहीत एवढंच पटदिशी सांगावं, म्हणजे आमचे जीव वाचतील लोकांचे. आम्ही आमचं दुसऱ्या मार्गाने आंदोलन करतो. मग तिथून पुढं तुम्हाला वेगळ्या भाषेत सांगतो काय सांगायचं आहे, काय करायचं आहे, काय नाही, आम्ही काय करू शकतो, मराठी काय नाही करू शकत. मला आज फक्त त्या भानगडीत जायचं नाही, एवढंच मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे. की मी विनंती करत नाही, पण पहिल्यांदा करायलो आहे. आता तुम्ही सांगून टाका, मराठीच्या 8-9 मागण्या आहेत, तुम्हाला त्या अंमलबजावणी करायची का नाही करायची, परदेशी सांगून मोकळ्यावर तोंड लपू नका. कारण आम्हाला मराठ्याला कळणं गरजेचं आहे, आमचा मारेकरी कोणी, आमचा दुश्मन कोणी, आमचा वटवळ करायला कोण निघाले. धन्यवाद.